वेगाचा शेवट या ठिकाणी आपण पाहतो तो म्हणजे विकी भोईर दारावे यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केलं जाईल। मी आर्यन भोईर हातोडा नावा क्रिकेट संघाचा म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो त्यांना विनंती करतो की आर्यन यावा आपल्या शुभास्ते या ठिकाणी विकी भोईर यांचा सन्मान आपण करावा। तर याच दरम्यान रामसुरा मंडळाचे माजी अध्यक्ष की मागच्या वर्षी गावदेवी क्रिकेट संघ नाभी यांची नाईट स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेचे दमदार आयोजक आणि एक दमदार व्यक्तिमत्व आशिष पाटील साहेब यांचं आगमन आणि ज्यांच्या वतीने स्पर्धेसाठी आम्हाला 20,000 रुपयाची या ठिकाणी देणगी देण्यात त्यांचं मनापासून आभार। इथे आपण विकीचा सन्मान या ठिकाणी पाहतो। सर्वाधिक वेगवान ISPL मध्ये सर्वाधिक वेगवान बॉल त्यांनी करत टाकला जसा इंग्लंडचा मार्क वूड आपण पाहतो त्याचा देखील 150 153 अधिक त्याचा फास्टेस्ट बॉल। विकी जास्त नाही थोडक्यात फक्त आम्हाला बाईट पाहिजे तुझी आपण ग्रामीण क्रिकेट खेळता ISPL सारख्या स्पर्धेमध्ये कसा अनुभव आला? खूप मजा आली कारण कधी एक्सपिरियन्स केलं नव्हतं। कोचेस असतात फिजिओ असतात सर्व कोचिंग स्टाफ आणि मॅनेजमेंटच्या सोबत असताना खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात कारण जे आपल्याला ग्राउंड चांगला नसतो तरी पण आपण खूप एफर्टने केलत असतो परंतु तिकडे ग्राउंड चांगला असतो आणि तेवढे टेक्निक्स आपल्याला शिकवतात काय करायला पाहिजे आणि फिटनेसवर फोकस करायला सांगतात। ते खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की फिटनेस केल्यानंतर आपण खूप काही गोष्टी करू शकतो। आणि टेनिस बॉल आणि तिथे ISPL स्विंगचा कसं काय परफेक्ट मिळाला? स्विंग तर नॉर्मल बॉलला नाही होत तिथे टेप ISPL बॉल म्हणून यावर्षी आला होता त्या बॉलला एक साईड हेवी साईड असते त्यामुळे तिकडे स्विंग होतो परंतु आपल्या टेनिस बॉलमध्ये मोस्टली तर स्विंग नाही होत जर हवा असेल तर थोडेफार झालं तर नाहीतर आपल्या नॉर्मल बॉलला कधी स्विंग होत नाही। क्या बात आहे विकी आपला अग्रिभूषण खेळाडू या ठिकाणी पाहू शकाल विकी याचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। तर या ठिकाणी या फिजिकल फिटनेसच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं जिम्नॅस्टिक आणि रायगडचे दिग्गज स्कोरर सचिन पाटील मॅम फ्रॉम उल्वे आणि त्यांच्या समवेत शिवनाथ भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन आम्ही इंदिरा पिक्चर मध्ये पाहिलं होतं की शिवनाथ आणि आमचे उल्वे गावचे शिवनाथ साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आपलं सहर्ष स्वागत। हॅलो चेक। तर रोशन या ठिकाणी आपण स्वप्नील डोलकर यांचं देखील आगमन झालं त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। आमचे सचिन मामा प्रवीण मामा प्रदीप मामा यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। आणि जेव्हा जेव्हा मैदानावरती संघ खेळत असताना गणेशपुरी क्रिकेट संघ त्या संघासाठी ज्यांचं नेहमीच योगदान राहिलंय ज्यांचा खूप चांगला सपोर्ट आपण सातत्याने पाहतो ते आमचे कुंभडभुजे गावचे एक दमदार व्यक्तिमत्व। हॅलो पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके पाहिले आपण प्रथमेश कोळी या खेळाडूच्या बॅटमधून षटकार आणि चौकाराने मात्र या ठिकाणी डावाला सुरुवात केली। पहिल्याच ओव्हरला बॉलरच्या ठिकाणी धीरज रोशन भाई अनिकेत भगत कोंबडभुजे आणि भाई स्वप्नील मात्रे उल्वे CEO AB गोल्ड कॉस्ट यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। सर्व पाहुण्यांचं स्वागत। या बोला इनसाइड आउट हा फटका आपण पहिला फसलाय वाड स्ट्रॉंग आपला फिल्डर डाऊन द बॉल आणि इथे आपण पहिला प्रयास जे टिपला खेळाडू बाद झालाय प्रथमेश कोळी बॅक टू द डग आउट। नुकताच आपण पाहिला या ठिकाणी आशिष दादा पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालं त्यांचं मनापासून आम्ही करतोय स्वागत। आणि त्याच वेळेला खरं तर पुढच्या वर्षी नावानगरीमध्ये हा मान स्पर्धेचा जाईल स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावेला त्यामुळे नक्कीच जे संघ यावरती सहभागी झाले त्या सर्व संघांना आग्रहाचं निमंत्रण आपण पुन्हा एकदा सहभागी व्हा आणि त्या स्पर्धेत शोभा वाढवा। आणि त्याच वेळेला सर्व प्रेक्षकांना देखील विनंती राहील अवघे सारे या मुकेश भोईर समीर भोईर आणि निलेश भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालं घारापुरी त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती। पहिला खेळाडू बाद झाला प्रथमेश कोळी आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती 1 डाऊनला तिसऱ्या पोझिशनला मैदानाकडे चाललाय फलंदाज अजित कोळी यंगस्टर नवीन जोमाचा नवीन उमेदीचा नौका हा खरंतर फलंदाज या स्पर्धेमध्ये जो सामनावीर राहिला होता। टी शर्ट्स त्याने परिधान केलेले आहेत संजय शेठ ठाकूर रिहानी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा नावाकाडी यांच्या वतीनं मात्र टी शर्ट्स आहे सामनावीरासाठी। लो फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली फटका चांगला आहे बॉल निघाला त्या ठिकाणी स्वीपर कव्हरला डीप मध्ये सीमा पार चौकार 4 धावा।
धन्यवाद. सलग 2 चौकार पाहिले त्या ठिकाणी फलंदाज अजित कोळी यांच्या बॅटमधून धावांची गती वाढवणारे हे फटके 18 धावा स्कोर कार्ड वरती आले. पहिलं षटक मार्गस्थ एक खेळाडू बाजूला प्रथमेश संघाचा की प्लेअर मैदानाच्या बाहेर गेला, परंतु अजित दमखवून दाखवत असताना पुन्हा एकदा ड्राईव्ह केला बॉलला. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर समीर नाईक सारखा एक चपळ क्षेत्ररक्षक त्यांच्या हातामध्ये शॉर्ट कव्हरला बॉल फील्ड झाला. एंड इज वेल. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना प्रथमेश कोळी गणेशपुरी संघाची धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती एक गडी बाद 18 धावा. निर्जा 11 गणेशपुरी हा संघ आपण पाहताय. जॉन्टी गरत यांची सुकन्या त्यांच्या नावाने मात्र हा संघ या स्पर्धेमध्ये उतरला. एका बाजूला आपण पाहता स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहा अशी ही लढत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 आल्या. तर सन्माननीय नितेश पाटील साहेब पांदिवे हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. यस धर्म्या भाई नितेश पाटील यांच्या वतीने मात्र या स्पर्धेला शुभेच्छा आल्या आणि त्यांच्या वतीने सध्या स्पर्धा सुरू आहे. उपसरपंच ट्रॉफी पांदिवे नाईट स्पर्धा पिरकोणच्या ढोंदूका मैदानावरती न्यू 11 चे सर्वा. यस आपलंही स्वागत या स्पर्धेच्या वतीने. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 आल्या. आता सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवर त्याला गोलंदाज हरिभक्त परायण घनश्याम पाटील. खरं प्रवीण मगाशी उल्लेख केला खेळाडूबद्दल. अगदी घरातूनच आपण जर पाहिलं वारकरी संप्रदायाचा वारसा जपणारा खरं तर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याने मात्र चांगली खरं तर बाईट दिली. कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये आता नियम बदललेले आहेत. मालिकावीराच्या रेसमध्ये असणारे खेळाडूचे पॉइंट्स काही ठिकाणी 3 सामन्यामधले ग्राह्य धरले जातात, तर काही ठिकाणी सेमीफायनल पर्यंत, तर काही ठिकाणी मेगा फायनल पर्यंत. परंतु या सूचना अगोदरच प्रत्येक टीम्स पर्यंत पोहोचल्या पाहिजेत. अतिशय महत्वाचा मुद्दा त्यांनी करत उचललाय. नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये याही गोष्टीवरती चर्चा होईल. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचं वैभव वाढवणारे आपण अनेक ग्रामीण स्पर्धा पाहिल्या, ज्यामध्ये अग्र नामांकित अशी ही स्पर्धा नटराज ट्रॉफी 2025 हे दमदार पर्व. पहिला बॉल डॉट पाहायला मिळाला. त्या ठिकाणी विनेश डोलकर हा खेळाडू स्ट्राईक एंडला असतील. आक्रमक विस्फोटक खेळाडू विनेश, त्याला मात्र आपला नॅचरल खेळ मैदानामध्ये साकारायला लागेल, कारण सातत्याने या खेळाडूचा आपण बोलबाला पाहिला. गणेशपुरी संघासाठी प्रथमेश नेहमी त्याने ओझं कमी केलं. सलामीवीर म्हणून नेहमी आक्रमक स्टार्ट देणारा खेळाडू आता या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकेल का टाकावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आलेले आहेत. मोटिवेट त्याला करताना सर्व आपण पाहिले त्याचे पाठीराखे सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. राऊंड द विकेट सॉफ्ट हँडेड, फक्त दिशा दिली. ऑन साइडला प्लेसमेंट करत आपण पाहिलं. लॉंग ऑनला फिल्डिंग खराब, त्याचा फायदा धीरज कडून मात्र थोडीशी फिल्डिंग खराब झाली, ज्याने पहिलं षटक टाकलं होतं. अति घाई संकटात नाही असं म्हणतात. प्रेशर वाढलं होतं धीरज वरती, त्याचा फायदा विनेशला झाला, त्याचा फायदा गणेशपुरी संघाला झाला. 20 धावा आपण स्कोर कार्ड मध्ये लागताना पाहताय. एक गडी बाद 20. नन्ना मुन्ना राही घनश्याम भाई या षटकामध्ये आहेत. बॉलिंग मार्क मध्ये सेकंड ओव्हर मध्ये 2 धावा त्याने खर्च केल्या पहिल्या 3 बॉल वरती. नेक्स्ट बॉल यावेळेला स्वीपचा प्रयत्न होता, प्रॉपर कनेक्शन नाहीये. वरची कडा घेत मात्र बॉल शॉर्ट फाईन लेगला चालला. 1 रन घेतली त्या ठिकाणी विनेशने आणि 1 रनच्या मध्येने संघाची धावसंख्या पुढे सरकताना पाहिली. तब्बल 1 गडी बाद 21 धावा. 21 लॉस ऑफ 1 विकेट. फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये प्रयास कोळी हा खेळाडू देखील यंदा भरपूर फॉर्म मध्ये. आता सध्या आयकॉनच्या भूमिकेमध्ये देखील आपण त्याला पाहिलं. खरं तर त्या ठिकाणी ओळ्याच्या स्पर्धेमध्ये त्याला देखील नक्कीच शुभेच्छा देऊया. येणाऱ्या कालखंडामध्ये हा देखील खेळाडू रायगडचं नाव रोशन करेल या शंका नाहीये. चमकदार पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. लेदरवरती प्रावीण्य मिळवणारा हा खेळाडू फिल्डिंग मध्ये देखील तितकाच चपल आहे. विकेटला उभा आहे आणि एका बाजूला आपण पाहताय खरं तर फलंदाज त्या ठिकाणी असेल अजित कोळी, ज्याने चांगली बॅटिंग केली. 3 बॉल 8. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. चांगला बॉल टाकला, थोडासा गती देखील होती. गती आणि मतीचा वापर केला असं म्हणायला हरकत नाही, कारण टप्पा पाहिल्यानंतर बॉल थोडासा बाहेर काढला स्लाइडली आउट ऑफ द ऑफ स्टंप. बॉल स्विंग झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं विकेट किपरने चांगली कामगिरी भूमिका बजावली. बॉलला थांबवलं, रन मात्र नाहीये. या ओव्हरमध्ये घनश्यामने कमबॅक केलंय, कमालीचं कमबॅक. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहा संघाचा संकटमोचक गोलंदाज म्हणून घनश्यामकडे पाहिलं जातं आणि नेहमी सातत्याने त्याने चांगला स्पेड टाकला प्रत्येक स्पर्धांमध्ये. चांगली कामगिरी. फिरून मारला बॉलला, हाफ ट्रॅकर होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत, त्यांच्या दिशेने फटका. फक्त सिंगल रन मात्र मिळेल या बॉलवरती. गुड फिल्डिंग चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 4. कमबॅक केलं घनश्यामने.
आपण पाहू शकाल वालगावचे उल्हास शेठ आणि त्याच्यानंतर उल्वे 40+ मास्टरचा चित्ता म्हणून ज्यांची ओळख विशालबाई मडवे हे देखील स्पर्धेचा आनंद घेत. विशालबाई आणि उल्हासबाई आपलं सहर्ष स्वागत. 2 ओव्हरचा खेळ संपला. 22 स्कोर कार्ड मध्ये आल्याने कमालीचं षटक आपण पाहिलं कमबॅक करून घनश्याम पाटीलचं. चर्चा केली आपण प्रयास कोळीबद्दल, तो देखील आयकॉन आणि त्याच वेळेला आपण पाहिला तर अलिबागच्या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून घनश्याम देखील त्या ठिकाणी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यंदाचा हंगाम घनश्यामचा दमदार राहिलाय. एकमेव अपवाद आपण जर पाहिला तर अलिबागचा आबूने त्याला घाम फोडला होता रायगड प्रीमियर लीग मध्ये, परंतु खरं तर त्या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड त्याला मिळाली आणि तो संघ दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी देखील राहिला. त्यामुळे हा योगायोग देखील त्या संघासाठी घनश्यामच्या वतीने चांगला राहिला. अर्णा 11 पोगाव कोलाड या संघामध्ये हा खेळाडू खेळला आणि अक्षरशः घाम काढला होता आबूने घनश्यामचा. परंतु घनश्यामने त्यानंतर आत्मपरीक्षण केलं, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असं म्हणतात आणि त्यानंतर प्रत्येक स्पर्धांमध्ये घनश्याम हे नाव चर्चेमध्ये राहिलं. ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर अष्टपैलू कामगिरी घनश्यामच्या माध्यमातून झाली. परंतु समोर त्या ठिकाणी असतील अजित कोळी धाबा बनवायच्यात. फिरून मारला बॉलला हाफ ट्रॅकर, गती कमी होती, डीप मध्ये फिल्डर आहेत आणि त्याच्या डोक्यावरून बॉल चालला. वाट पाहिली आणि वाट लागली, बॉल चालला 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. दरम्यान आपण पाहू शकाल नीरजभाई कोहली घारापुरी आणि संपूर्ण मित्र परिवाराचं या ठिकाणी शुभागमन त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती रोहन घरात जॉन्टी यांच्या वतीनं नीरज कोहली आणि घारापुरी मित्र परिवार यांना विनंती असेल यावा. तसेच तनय कोहली, जितेश मात्रे, चेतन माते आणि वैभव सुतार यांचं आगमन झालं, यावं आपलं सहर्ष स्वागत. पहिल्याच बॉल वरती सुजल घरचं स्वागत केलंय. हाफ ट्रॅकर यावेळेला आपण पाहिला मोठा फटका केल्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये झेल होईल का प्रयत्न केले तरी कॉटन बोल्ड, क्या बात आहे, कमालीचे एफर्ट्स, लगेच प्रत्युत्तर दिला, कटरचा वापर केला, त्या ठिकाणी फसला अजित आणि इथे मात्र दुसरा धक्का बसला बॅटिंग करताना गणेशपुरी टीमला. विकेट त्या ठिकाणी मिळाला. कॉटन बोल्डच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला, रनिंग कॅच पाहायला मिळाली आणि त्याच वेळेला आपण पाहिलं नवीन खेळाडू 4थ्या क्रमांकावरती चाललाय प्रतीक कोळी. प्रथमेश कोहली, प्रतीक कोहली हे 2 बंधुराज, या दोन्ही भावांचं चांगलं योगदान या संघाला राहिलंय. परंतु एका बाजूला घनश्यामने जे कमबॅक करून दिलंय आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिला तर आत्मविश्वास हा वाढलाय. त्या ठिकाणी स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहा या संघाचा 3ऱ्या षटकामध्ये आलेला गोलंदाज सुजल घरपती पहिला बॉल चौकार आणि त्यानंतर त्याचं कमबॅक त्याला देखील मिळाला. नेक्स्ट मॅच पार्थ 11 बामणडोंगरी संघाचे संघनायक आणि मच्छिंद्र स्मृती धारावे संघाचे संघनायक टॉस साठी यावं. बिग फाईट, आणखीन एक मोठी लढत तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. धाराव्याच्या मैदानावरती पराभव धारावे संघाच्या पदरी आला. यावेळेला ऑन साइडला पूल करायचं होतं पण इथे फटका फसलाय. बॅटच्या स्टिकर एडवरती बॉल चढला, थोडासा आपण पाहिला स्विंगिंग बाउन्सर आणि इथे आपण पाहिला आल्या पावली माघारी परतावं लागेल फलंदाज प्रतीक कोळीला. अजून एक धक्का असेल गणेशपुरी टीमला. श्रीकांत, तुम्ही गाणे असं लावताय, समीर नाईकांचे आपोआप पाय थिरकायला लागलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच सेलिब्रेशन होईल त्यांच्याही माध्यमातून जेव्हा संघ जिंकेल. अनेक वेळा आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलं, परंतु एका बाजूला आपण जमेची बाजू पाहिली तर विनेश डोलकर शांत उभा आहे नॉस्ट्रायकिंग एंडला, त्याला स्ट्राईक केव्हा मिळेल, कारण आपण पाहिला एका मागोमाग एक विकेट मिळतो आणि इथे आपण जर पाहिला गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय. त्या ठिकाणी सुजल घरत कमबॅक केलं, सलग 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये या ओव्हरमध्ये गेलेल्या आहेत. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 26 धावफलकामध्ये नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय राहुल कोळी, न्यू बॅटर. वाहा संघाने जर का हा सामना जिंकून दिला तर स्पिरिट फॉर लाईफ ग्रुप यांच्या वतीने तब्बल 5,000चं कॅश प्राइज झालंय वाहा टीमला. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहा. याही वेळेला फटका फसला, विकेट हॅट्रिक होऊ शकेल आणि झाले, क्या बात आहे.
चौथी हॅट्रिक या स्पर्धेमधली आणि चौथा खेळाडू आहे या स्पर्धेतला ज्याने हॅट्रिक पूर्ण केली आहे तो सुजल गरत. एकदा जोरदार डाव द्या सुजल साठी. सलग 3 विकेट. फ्रीट फॉर लाईफ ग्रुप यांच्या वतीने या हॅट्रिक साठी सुजल गरतला 1000चं पारितोषिक आलंय. कमालीचा कमबॅक बघा. डाव्या हाताचा हा गोलंदाज आहे आणि व्हेरिएशन दाखवत असताना मात्र या व्हेरिएशन मध्येच आपण पहिला फलंदाजांना आपल्या जाळ्यात खेचून घेतलं आणि सलग 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळाले. बघा एकही फटका पहिल्या चौकारानंतर 30 या सर्कलच्या बाहेर गेलेला नाही. हा खरं तर कमबॅक आहे सुजल गरचा. पहिला बॉल त्याने टाकला होता, मागे टाकला होता आणि त्याच्यावरती आपण पहिला फिरून मारला चौकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर सलग 3 चेंडूवरती 3 विकेट सुजलच्या खात्यामध्ये गेल्यात. अजूनही वेळ गेला नाही. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय विकी डोलकर. अजून एक खरं तर अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी निर्जा 11 गणेशपुरी संघाचा विकी आणि त्याच्या बरोबरीने विनेश डोलकर हा खेळाडू नॉस्टॅकिंग ला उभा असेल. 8 बॉलचा खेळ बाकी. अभी नाही तो कभी नाही अशी कामगिरी या दोन्ही फलंदाजांना करावी लागेल. विकी अँड विनेश बी फॅक्टर या सामन्यामध्ये नक्कीच निर्णायक राहील. आजच्या रात्रीमध्ये चांगली धमाकेदार कामगिरी करावी लागेल. एक्सचा कव्हर डीप मध्ये फिल्डर आहे त्याचा वेळेला आपण पहिला शॉट एक्सचा कव्हर लॉंग ऑफ मध्ये फिल्डर उभा केला. शॉट बॅकवर्ड पॉइंट खोदून काढता पुढे आले होते. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं आणि इथे आपण पाहिला बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आणि त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये आल्या 4 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या. आता शेवटचा बॉल बाकी आहे सुजल गरजचा आणि समोर असेल त्या ठिकाणी विकी डोलकर. कमबॅक केलंय सुजलने. याही वेळेला बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि इथे देखील 4 धावा खर्च करत विकेट हॅट्रिक पूर्ण केले सुजल गरजने. बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार डाव हरकत नाहीये या खेळाडूसाठी. बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही या खेळाडूसाठी असंच म्हणायचं होतं. खरं तर फ्लो थोडासा वाढला. खरं तर चांगली कामगिरी केली या खेळाडूने कौतुक करावं लागेल. अगदी आपण पाहिले यंगस्टर खेळाडू नावामध्ये यंगस्टर टीमच्या आणि सर्व यंगस्टर आहेत आणि चांगली कामगिरी या टीमने केली आहे साकारली. परंतु शेवटचं षटक बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये अजून उभा आहे संकटमोचक विनेश डोलकर. ओव्हरचा खेळ संपलाय. धावा आल्या स्कोर कार्ड वरती. या ठिकाणी 4 गडी बाद 26 परंतु मैदानाच्या आतमध्ये उभा आहे विनेश डोलकर. आक्रमक विध्वंसक असा खेळाडू. त्याच्याकडे कॅलिबर आहे. मोठे फटके तो मारू शकतो मैदानाच्या आतमध्ये आणि आजवर या स्पर्धेमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे शेवटचा ओव्हर या सामन्यामध्ये निर्णायक राहील. बॉलिंग मार्क वरती आलाय प्रतीक पाटील. गतवर्षी याच स्पर्धेमध्ये खतर नाईट स्पर्धेमध्ये गतवर्षी जेव्हा इथे झाली होती त्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू मालिकावीर राहिला होता आणि यावेळेला आपण पाहिलं त्या ठिकाणी प्रतीक पाटील बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळाचा बॅटच्या टो एंडला फटका लागलाय. लॉंग ऑफला बॉल चाललाय. सिंगल घेतले. 1 रन या बॉल वरती मिळाली. एका रनच्या मधीने स्ट्राईक रोटेट झाले. 27 धावा धाव फलकावरती पण लागताना पाहता. बघा या स्पर्धेमधला नियम आहे ह्या शेवटचा सामना असेल त्यामधले गुण हे खरं तर मोडले जातील ग्राहक तर बाईकसाठी किंबहुना उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यासाठी यानंतरचे गुण तुमच्या ग्राह्य धरले जाणार नाहीत. कन्सिडर केले जाणार नाही. त्यामुळे प्लीज या गोष्टीकडे देखील आपण लक्ष द्या सर्व खेळाडू आणि सर्व संघांनी. 1 रन मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली. आता विकी डोलकर स्ट्राईक एंडला आले. डोलकर ब्रदर्स मैदानामध्ये आहेत. यावेळेला ऑन द राईज खेळताना मात्र हलकीशी कडा घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का बसतो निर्जा 11 गणेशपुरी टीमला. खेळाडू बाजूला विकी डोलकर.
पाटील साहेब खारकोपर उद्योजक यांचं देखील आगमन झालंय. महादेवाचे भक्त गलेवर ताळतीने त्रिशूल पाहत आहे सुजित पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत. स्प्रिट फॉर लाईफ ग्रुप वहार यांच्या वतीने प्रतीकला देखील 3 विकेट सलग 3 विकेटसाठी विकेट हॅट्रिकसाठी 1000 पारितोषिक आलं. अजून एक विकेट या ठिकाणी मिळाला वहार टीमला. आणि प्रवीण काय कमबॅक केलं. पहिल्या ओव्हरमध्ये 18 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 4 आल्या. आता अंतिम षटकामधील पहिल्या 2 बॉलमध्ये फक्त सिंगल आली. 1 विकेट मिळाला वहार टीमला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय रितेश कोळी. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच बामणडोंगरी विपक्ष धारावे. ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आणखीन एकदा फटका फसलाय. फॉलो थ्रू मध्ये प्रतीक आला जेल खाली. कॉटन बॉल च्या स्वरूपात आल्या पावली माघारी परतावा लागेल रितेश कोळी या फलंदाजाला. नंतर फुंकर मारल्यानंतर पत्त्याचा बंगळा ज्या पद्धतीने कोसलावा तशा पद्धतीने करतर बॅटिंग ऑर्डर कोसळली. कोलॅप्स झाली बॅटिंग करणाऱ्या गणेशपुरी संघाची. कारण एकाही खेळाडूने तग धरून विकेटवरती उभा राहिलेला नाहीये. त्याचं दडपण आता गणेशपुरी संघावरती आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय अविनाश डोलकर. विनेश अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा, ज्याने फक्त 5 बॉल फेस केले. आपल्या संघासाठी 4 धावांचं योगदान दिलं. अंतिम 3 बॉल प्रतीक सज्ज होतोय आणि समोर असेल त्या ठिकाणी अविनाश डोलकर हा खेळाडू. दिशा दिली सेन्सिबल क्रिकेट. विनेशला स्ट्राइक एंड वरती आणलं. शेवटचे 2 बॉल जरी त्याने फेस केले तर एका दुसरा मोठा फटका त्याच्या बॅटमधून येऊ शकतो एवढी क्षमता ही त्याच्यामध्ये. त्यामुळे इथे आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल विनेश डोलकरला. या शेवटच्या 2 बॉलवरती दावा आहे धावफलकावरती. 3.4 समाप्तीनंतर 6 गडी बाद 28 धावा. सुरुवात धमाकेदार झाली परंतु कमबॅक वाळ संघाने केले. परंतु शेवट आता विनेशला गोड करावा लागेल. क्षमता ही काढूकडे. तो मात्र स्ट्रायकिंग एंडला आलाय. अंतिम 2 बॉल प्रतीकचा हा षटक. पहिल्या ओव्हरमधील खरं तर आपण पहिला 18 धावा, त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये 4 धावा आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 4 आल्या. आता शेवटच्या ओव्हरमधील या खरं तर ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ बाकी आणि समोर असेल त्या ठिकाणी विनेश डोलकर. उडवलाय बॉलला, पाठवलाय बॉलर्स ओव्हर द हेड आणि इथे मात्र आलाय विनेशच्या बॅट मधून हा धमाका षटकार. 6 धावा. जबरदस्त टायमिंग. 6 धावा आल्या. विनेश सांगतो मैदानाच्या आतमध्ये विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेनं उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. जरी सुरुवात त्याची खराब झाली असली तरी शेवट तो चांगलाच करेल, गोड करेल या शंका नाहीये. आणि त्याने सांगितलं मागच्या बॉलवरती. आता शेवटचा बॉल बाकी आहे. 34 धावा या धावफलकामध्ये. 6 गडी बाद 34. अंतिम बॉल टार्गेट सेट करणार चेंडू. सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर विनेश डोलकर पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला असेल. शेवट गोड होईल काय पाहावं लागेल. शेवटचा बॉल निर्णायक आहे विनेशसाठी. शेवटचा बॉल निर्णायक आहे वहाल संघासाठी. कमबॅक करायचं वहाल टीमला तर एका बाजूला आक्रमण करायचंय. विनेशला स्विंग अन मिस. वाईड बॉलचा इशारा. आणखीन एक रन मात्र एक्स्ट्रा स्वरूपात ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या निर्जा 11 गणेशपुरी संघाच्या खात्यामध्ये. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आला. त्याला चेक केलं जाईल. अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलंय त्यामुळे DRS घेतला. तिसऱ्या पंचाची मदत घेतली त्या ठिकाणी न्यू यंगस्टर वहाल टीमने. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल संघाने मात्र तिसऱ्या पंचाची मदत घेतली. पण PTC कडे जाऊया. चेक केलं जाईल. पंचांचा निर्णय होता वाईड बॉल. मेन अंपायर आपण पाहता त्या ठिकाणी रोहन पाटील यांच्या वतीने इशाराला वाईड बॉल. चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या मदतीने. आणि पुन्हा विनंती असेल चेक केलं जाईल. चला आमच्या टीव्ही अंपायर या लवकर आपण, कारण स्पर्धा मोठी आहे त्यामुळे निर्णय हे पंचांच्या माध्यमातून आम्ही देऊ. हे मैदानाच्या आतमध्ये जो निर्णय येईल त्या निर्णयाचा सन्मान मात्र प्रत्येक टीमला करावा लागेल. चेक केलं जातं. त्याला ऑन स्क्रीन मोठ्या स्क्रीनवरती घ्या. प्रत्येकाला पाहू द्या निर्णय काय असेल. चेक केलं जातं बघा. या ठिकाणी थोडासा स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांनी मात्र वाईड बॉल घोषित केलाय. आणि इथे वाईड बॉल कॉल पंचांच्या माध्यमातून इशारा. त्यामुळे एक्स्ट्रा बॉल फेकावा लागेल या मॅच मध्ये. प्रतीक पाटीलला धावसंख्येमध्ये बदल 35 धावा आल्या. जर शेवटच्या बॉल ब्लास्ट झाला तर 40+ रन तुम्हाला या पहिल्या सत्रामध्ये कदाचित पाहायला मिळते. आणि क्षमता आहे विनेश डोलकरकडे. त्यांनी मागच्या बॉलचे षटकार मारला आणि शेवटचा निर्णायक बॉल फेस करेल विनेश. तर एका बाजूला असेल शेवटच्या बॉलसाठी गोलंदाजी मार्कवरती प्रतीक पाटील हा खेळाडू. बाहुबली वहाल टेनिस क्रिकेट प्रतीक पाटील
हा खेळाडू अंतिम षटकातील शेवटचा बॉल समोर विनेश टोलकर फ्लिक केलं होतं परंतु टायमिंग नव्हतं. सिंगल हँडेड स्ट्रोक फॉलो थ्रू मध्ये टिपलाय. क्या बात आहे. रनिंग कॅच आणि शेवट गोड केलाय प्रतीक पाटीलने. एंड इज वेल. विकेट मिळाला त्या ठिकाणी स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहा टीमला. धावा आल्या पहिल्या 17 समाप्तीनंतर धाव फलकावरती तब्बल 7 गडी बाद 35. येणारे 24 बॉल येणारी 4 षटकं पुढच्या इनिंग मध्ये बनवायच्या तब्बल 36 वाहा टीमला आणि त्याच धावा डिपेंड करत टॉप 3 मध्ये पोहोचायचा त्या ठिकाणी गणेशपुरी टीमला. तर नक्कीच आपण टॉसकडे जाऊया. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि त्या अगोदर कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होईल. आमचे या ठिकाणी सुयोगजी कोळी पुढच्या सत्रामध्ये जॉईन होतील. धन्यवाद. टॉस करूया. मी ग्रामस्वराज मंडळाचे माजी अध्यक्ष नावे सन्मान्य आशिष पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करावा. सुपर 12 ची शेवटची मॅच असेल ती म्हणजेच पार्थ आशिष पाटील यांनी प्रस्तुत केलेला पार्थ 11 शिवदानी बामणडोंगरी विरुद्ध मच्छिंद्र स्मृती वन टीम धारावे या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच ए पोलची ही लढत. शेवटची मॅच सुपर 12 ची ही तुम्ही एन्जॉय करताय. चला नवी मुंबई वर्सेस उल्वेनोड. टेल्स इज द कॉल. कॅप्टन धारावे या सिटीज टेल्स. अभिनंदन भावेश. टॉसिंगला फक्त निर्णय फिल्डिंग. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला शुभेच्छा असेल. तत्पूर्वी आपण काही सन्मान या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो. तर आताच शिवनाथ भोईर साहेबांचं इथे या व्यासपीठावरती आगमन झालं. शिवनाथ भोईर साहेब आपण यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी शैलेश भाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शिवनाथ भोईर आमचे रोशन भोईर यांना विनंती करतो या भोईर बंधूंच्या शुभ हस्ते भोईर बंधूंचा आपण सन्मान करूया. रोशन भाई यावं आपण. मला वाटतं उरणला राहतात परंतु जन्मभूमी नावा कर्मभूमी उरण. क्या बात आहे. भोईर साहेबांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने ठिकाणी करणार आहोत. माईची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान. त्यांच्या समवेत सचिन पाटील उलवे उत्कृष्ट स्कोरर तथा सुप्रसिद्ध फिजिकल फिटनेस ट्रेनर सचिन पाटील उलवे यांना विनंती करतो आपण यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. तर सचिन पाटील साहेब उलवे आपण यावं. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर भोईर साहेबांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी पाहतो. त्याच्यानंतर घारापुरीचे मुकेश भोईर साहेब ज्यांच्या सौभाग्यवती मित्रांनो घारापुरी ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत आणि मुकेश भोईर साहेबांचा इथे सन्मान स्पर्धेच्या वतीने आपण करूया. मुकेश भोईर साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारावा. त्याच्यानंतर समीर भोईर साहेब यांनाही विनंती करतो आपण देखील यावं. त्यांचाही यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. तर समीर भोईर साहेब आपण यावं. त्याच्यानंतर निलेश भोईर साहेब यांनाही विनंती करतो आपण देखील यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तत्पूर्वी आपण समीर भोईर साहेबांचा सन्मान त्याच्यानंतर निलेश भोईर साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं. घारापुरीची सर्व यंग तुम्ही टॅलेंट पाहताय. सर्व ज्येष्ठ वरिष्ठ देखील पाहताय. तर या ठिकाणी तनय कोहली जितेश म्हात्रे चेतन म्हात्रे वैभव सुतार नीरज यांचं या ठिकाणी आगमन झाले. सर्व घारापुरी मित्र परिवार प्रथमेश यांचे पिताश्री सन्माननीय प्रकाश कोहली साहेब यांनाही विनंती करतो आपण देखील यावं. सुप्रसिद्ध व्यावसायिक उल्वेनोड परिसरामध्ये आपण जयमल्लार हॉटेल पाहतो. ते जयमल्लार हॉटेलचे ओनर सन्माननीय प्रकाश कोहली साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपलं सहर्ष स्वागत. तर विघ्नेश कोहली यांचं देखील या ठिकाणी आगमन. प्रकाश कोहली साहेब यावं. आपला आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. त्याच्यानंतर सुजित पाटील साहेब महादेवाचे भक्त आहेत मित्रांनो. सुप्रसिद्ध उद्योजक खारकोपर सुजित पाटील साहेब आपण यावा. आपला सन्मान. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल सन्मान या ठिकाणी केला जाईल सुजित पाटील साहेबांचा. मामा मन जरा थोडस कॅमेरा समोरची थोडस फक्त आपण साईडला इथे बसा. तर सुजित पाटील साहेब खारकोपर यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्यांचे नाव काय ते समोर बसले. त्याच्यानंतर संपूर्ण घारापुरी मित्र परिवार नीरज नयन तनय विघ्नेश चेतन वैभव
यांना विनंती असेल आपण एकत्रित यावा, आपला सन्मान रोहन करत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल। संपूर्ण गारापुरी मित्र परिवार यावा आपण। नावेची स्पर्धा म्हटल्यानंतर त्यांची घरची स्पर्धा आणि दमदार योगदान आपण त्यांचं पाहतो। या ठिकाणी गारापुरी मित्र परिवार यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी पाहतो। माहिती उपदार शाल पुष्पगुच्छ आणि संपूर्ण ग्रुपचा इथे आपण हा सन्मान या ठिकाणी पाहतो। त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करूया। प्रकाश कोहली साहेब यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करूया। मी प्रकाश कोहली साहेबांना विनंती करतो, त्यांचे दोन्ही सुपुत्र चांगली क्रिकेट स्पर्धेमध्ये कामगिरी करत असतात। प्रथमेश कोहली आणि प्रतीक कोहली यांचे पिताश्री सन्माननीय प्रकाश कोहली साहेबांचा इथे यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करूया। मी प्रकाश कोहली साहेबांना विनंती करतो, आपण यावा, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने शैलेश भाई आपल्या शुभ हस्ते प्रकाश कोहली साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा। तर प्रकाश कोहली साहेबांचा सन्मान, त्याच्यानंतर सचिन पाटील उलवे उत्कृष्ट स्कोरर फिजिकल फिटनेस ट्रेनर, ज्यांच्या माध्यमातून आपण दमदार संगीत पाहतो की तुमचा वेट लॉस किंवा वजन वाढवा वजन कमी दोन्ही प्रकारचा जिम्नॅस्टिक तुम्ही त्यांचं पाहताय। ते सचिन पाटील रायगड जिल्ह्यातील दिग्गज स्कोरर आणि सुप्रसिद्ध उद्योजक सारंगशेठ पाटील यांचे सुपुत्र आहेत। मित्रांनो, ते सचिन सारंगशेठ पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। बघा मित्रांनो, काही क्षणातच वाढदिवस सेलिब्रेशन केला जाईल। नटराज कला क्रीडा मंडळाचे दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय हरेश म्हात्रे साहेब यांचा वाढदिवस 40+ मास्टर कॅप्टन काही क्षणातच या ठिकाणी साजरा केला जाईल। हेमंत म्हात्रे साहेब यांचा वाढदिवस, परंतु टायगर केक शॉप नावा येथून आपण केक शॉप पाहतो। जर कोणाला केक ऑर्डर द्यायची असेल तर नक्कीच टायगर केक शॉपला व्हिजिट द्या। शुभेच्छा, धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच। नटराज क्रीडा मंडळ आयोजित नटराज चषक 2025 मध्ये जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं करूया हार्दिक असं स्वागत आणि चलूया मैदानामध्ये जे आपण रळत पाहतोय। एकीकडे आहे न्यूयॉर्क स्टार व्हाल संघ, तर एकीकडे मात्र आपण पाहतोय गणेशपुरी संघाला 36 धावा डिफेंड करायच्या आहेत। यावेळेला मात्र हा चेंडू इन्स्विंगचा चेंडू अपील मध्ये उत्साह जास्ती आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला। अतिशय चांगला चेंडू मात्र हाताळला गेलाय, पंचांकडून मात्र नक्कीच कोणताही इशारा मात्र आला नाहीये आणि इथून मात्र अजून एक निर्धाव चेंडू फेकला जाईल। एक दर्जेदार अशी सुरुवात मात्र आपण पाहतोय। गोलंदाज स्टार्टअप देत असताना आपण पाहतोय प्रथमेश कोहली। स्प्रिट फॉर लाईव्ह ग्रुप कडून नक्कीच व्हाल संघ जर या सामन्यामध्ये जिंकतोय तर तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज लगावलं गेलंय आणि प्रयास कोहली ज्याला आपण स्ट्राईक कडे पाहतोय त्याला प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक गणेश कोहली यांच्या माध्यमातून। चलूया मैदानामध्ये, नक्कीच आपण पाहतोय चांगली बॅटल चांगली लढत मैदानामध्ये। पुढचा चेंडू या वेळेला मात्र नक्कीच चांगला फटका आहे। ऑन ड्राईव्हचा हा फटका नक्कीच सी मारेशे पलीकडे जाईल। हा पहिला दर्जेदार असा या इनिंगचा चौकार, प्रयास कोहली ब्रँडेड चौकार। तर बघा इथे गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल, जर सलग गोलंदाजाने 3 विकेट घेतले तर स्वप्नील म्हात्रे आणि अनिकेत भगत यांच्या वतीनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज, 3333 रुपयाचं कॅश प्राइज। धन्यवाद। पारितोषिक लगावली जातात। इथून मात्र नक्कीच कोणता खेळाडू पारितोषिक पटकावेल, एक 500 रुपयाचं पारितोषिक जरूर या फलंदाजांना मिळवलाय। गोलंदाज प्रथमेशवरती हल्ला केलाय। यावेळेला पुन्हा एकदा फ्रंट पुढे आलाय, फटका सजवलाय, कॉपी बुक स्टाईल फटका, नक्कीच चांगला फटका येतो हा मात्र दर्जेदार चौकार। येस डेफिनेटली, जर प्रयासला आपण पाहिलात ना मैदानाच्या चहूबाजूने फटके करण्यामध्ये तो माहीर उगीच नाही। लिटल मास्टर ऑफ वॉल त्याला पदवी मिळाली। लिटल मास्टर ऑफ उल्वेनोड म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये। इतकी ताकदवर फलंदाजी, त्याचे इनसाइड आउट, मग फॉलिंग स्वीप, स्लॉक स्वीप, रिव्हर्स स्वीप, सगळे चांगले फटके, कव्हर ड्राईव्ह, ऑन द राईज, सर्व फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात। नक्कीच या षटकाचं विवरण आपण पाहतोय। पहिले 2 चेंडूवरती हवी ठरला होता गोलंदाज प्रथमेश, तदनंतर मात्र आपल्या फलंदाजीतील आक्रमकता भेदकता दाखवून दिली आहे ती फलंदाजांना मात्र आपण पाहतोय ती प्रयास कोहलीला। यावेळीचा फटका इनसाइड आउटचा नक्कीच चांगला फटका, अगदी पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय, चेंडू चाललाय, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार। अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते। डोल्याचं पारणं फेडणारी ही फलंदाजी प्रयास कोहलीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते। एक दमदार असा फलंदाज
वहाल संघाचा आपण पाहतोय. प्रत्येक चौकारासाठी खऱ्या अर्थाने या फलंदाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक सलग 3 चौकार या षटकामध्ये खेळले. तर हेमंत म्हात्रे साहेब यांना विनंती करतो आपण यावर नटराज कला क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष बरोबर 1 मिनिटाचा वेळ आणि त्यांचा वाढदिवस आता स्टार्ट होईल. हेमंत म्हात्रे साहेब आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यावा इथे संपूर्ण आपली वाट पाहत आहेत, परंतु आज सौरभ भोईर याचा देखील आज वाढदिवस आहे मित्रांनो. परंतु सौरभ थोडासा अनफिट असल्यामुळे तो इथे उपस्थित राहू शकला नाहीये. सौरभ तुम्हालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि काही क्षणातच या ठिकाणी चेतनाताई बेकर्स केक शॉप इथून आपण हा केक पाहतो. जर आपल्याला केक हवा असेल तर चेतनाताई बेकर्स केक शॉपला आपण नक्की व्हिजिट द्या. एक चांगलं तुमच्या मनासारखं केक त्या ठिकाणी बनवून दिलं जाईल. बर्थडे चे केक देखील किंवा तुमचे वाढदिवस लग्नाचे असतात ते सर्व केक तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. तर काही क्षणात आपण या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. येस सुयश, थँक्यू. एक अप्रतिम फलंदाजी मात्र पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. नक्कीच आपण पाहतोय एक न्यू यंग स्टार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं उल्वेनूर मधील एक मातब्बर फलंदाज जो सध्याच्या घडीला इन फॉर्म मध्ये चाललाय तो आपण पाहतोय प्रयास कोहली. तब्बल आपण पाहतोय चेंडूंचा सामना केलाय 6-12 धावसंख्येवरती खेळतोय. एकीकडे मात्र आपण पाहतोय वहाल संघाचा समीर नाईक स्ट्राईक एंड वरती येईल. वैयक्तिक पहिलं सांगितलं दुसरं षटक याच्या हातामध्ये सोपवलं जाईल. प्रवेश हा नक्कीच गणेशपुरी संघाचा आणखीन एक यंग टॅलेंट आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो नटराज कला क्रीडा मंडळाचे आमचे संस्थापक हरेश्वर म्हात्रे साहेब हे देखील उपस्थित, आशिष पाडी साहेब, हनुमान भोई साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित. त्यांचेही मनापासून आभार. आमचे ठाकूर साहेब स्ट्रेंजरचे त्यांचेही मनापासून स्वागत. संपूर्ण आता मी विनंती करतो नटराज कला क्रीडा सभासदांना की आपण यावं. समीर नाईकला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. एक हरवणारी जिद्दीनं असा नक्कीच आपल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. समीर नाईक ज्याच्या माध्यमातून नक्की चांगली खेळली. कित्येक वेळेला कित्येक स्पर्धांमध्ये वहाल संघासाठी निर्णायक राहिले आहे. परंतु एकीकडे मात्र प्रवेश आहे. प्रवेश मात्र इथून एखाद दुसरा ब्रेक थ्रू मिळवून देईल का. एक महत्वाची विकेट मात्र नक्की ज्या विकेटच्या आशेत आहे आपण पाहतोय निर्जा 11 गणेशपुरी संघ ती विकेट मात्र प्रवेश कोहलीच्या माध्यमातून मिळवली जाईल का. पहिला चेंडू प्रवेशचा. हा चेंडू वेगवान जितका होता नक्कीच आपण पाहतोय शॉटपर्यंत चेंडू होता परंतु बॅट चेंडूचा संपर्क झालाय. त्यानंतर मात्र दुहेरीचा प्रयत्न अंगलटी येऊ शकतो. परंतु काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते मैदानामध्ये. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिलीत आणि पाहतोय 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. सुयश जर आपण या खेळाडूचा विचार केलात ना तर रनआउट होणे या फार कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतो. कारण डीजे ब्राव म्हणून ज्याची ओळख आपण सातत्याने पाहिले उल्वे क्रिकेट संघामध्ये माफ करा वहाल क्रिकेट संघामध्ये की त्याचा डान्स त्याचा फिजिकल फिटनेस विकेट नंतरचे सेलिब्रेशन भरपूर काही गोष्टी या खेळाडूच्या पाहायला मिळतात. नक्कीच नक्कीच अष्टपैलू म्हणून कामगिरी नक्कीच राहिली आहे त्याची आपण पाहतोय. 2 धावा मिळवल्या. टोटल धावसंख्या धावफलकावरती आहे ती 14 बिनगडीबाद 14. दमदार सुरुवात नंतर आपण पाहतोय परत एकदा या चेंडूला हलक्या हाताने खेळला डायरेक्टची संधी. इथून मात्र आपण नक्कीच चर्चा छेडली होती आणि इथून मात्र ज्या चर्चेला उदाहरण आलंय ती चर्चा मात्र इथं संपुष्टात आली आहे. समीर नाईक मात्र बॅक टू द डगआउट. हनुमान भोईर साहेब, ठाकूर साहेब, कोहली साहेब, पाटील साहेब, सुशांत आपण यावं. सचिन, शिवनाथ साहेब सर्वांनी यावं. आपण इथे बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत की आज ज्यांचा वाढदिवस मित्रांनो नटराज कला क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष तथा 40+ मास्टरचे दमदार क्रिकेटर आणि कॅप्टन हरेश म्हात्रे सरांचा इथे वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. आणि यावं श्रीकांत डीजे आपलाही वाढदिवस. श्रीकांतभाई हेमंत दादा
म्हात्रे साहेबांना 22वा वाढदिवस असेल ना त्यांचा. क्या बात आहे हेमंत म्हात्रे साहेब, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रीकांत डीजे तुलाही वाढदिवस शुभेच्छा आणि सौरभ भोईर तुलाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. परंतु सौरभ थोडासा अनफिट असल्यामुळे तो आला नाहीये. आम्ही आमच्या या तिन्ही दमदार व्यक्तिमत्वांना हरेश म्हात्रे साहेब, हेमंत म्हात्रे साहेब, त्यांच्या समेत श्रीकांत आणि सौरभ, तुम्हाला तिघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर जाऊया मॅचच्या दिशेने, पुन्हा एकदा मॅच स्टार्ट. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू व्हेरी मच. ज्याचा वाढदिवस आहे त्यांना आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्सच्या वतीनं देऊया हार्दिक लक्ष अशा शुभेच्छा. पुढील वाटचाली साठी त्यांना शुभेच्छा देऊया आणि चलूया मैदानामध्ये, जिथं आपण बॅटल पाहतोय दोन संघादरम्यान. न्यू यंगस्टर वहाल आणि निर्जा 11 गणेशपुरी. सामना मात्र आपण पाहतोय 14 वरती 1 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर सज्ज आपण पाहतोय प्रवेश ज्या. नक्कीच आपण पाहतोय षटकाच्या सुरुवाती अखेर आपण पाहतोय जी चर्चा छेडली होती, हा गोलंदाज नक्कीच विकेट टेकर गोलंदाज होऊ शकतो का, आणि ती गोलंदाजी मात्र मैदानामध्ये आपण पाहिलीत. एक महत्वाचा फलंदाज त्यांना बाद केलाय, समीर नाईकला परतावलाय आणि गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. समोर फलंदाज झालाय प्रतीक पाटील. प्रयास ऑन स्ट्राईक आपण पाहतोय प्रयासला. रनआउटच्या स्वरूपात मात्र नक्कीच एक विकेट जरूर मिळालाय. गोलंदाजी मार्कवर प्रवेश याला आपण पाहणार आहात. नटराज क्रिकेट क्लबच्या नक्कीच सहकार्यांचा वाढदिवस आपण पाहिलात. चेंडू यावेळेला आपण पाहिला तर लेट कटचा प्रयत्न, इथून मात्र नक्कीच फटका सजवला गेला. चेंडू थांबणार नाही, आउटफील्ड फास्ट. चेंडू मात्र चाललाय, इथून मात्र डीप थर्डमॅनला आणखीन एक चौकार. नक्कीच आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळालाय. प्रयासची बॅट बाजू नक्कीच आपण पाहतोय खेळ चौकाराची भाषा बोलायला लागली आहे. 4 चौकार आतापर्यंत खेळलेत. मैदानाचे चौफेर टोलेबाजी पाहायला मिळते. अतिशय चांगली फलंदाजी, चांगला स्टार्टअप. इथूनच माझा गिअर बदलला गेला. पहिल्या षटकामधून आपण पाहिलं तर आपण फलंदाज प्रयास कोहलीची फलंदाजी पाहतोय. 16 या धावसंख्येवरती खेळतोय 4 चौकारांच्या सहाय्यानं. गोलंदाज प्रवेश इथून मात्र विकेट घेतल्यानंतर आतून नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. या सामन्यामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर आपण पाहतोय 36 धावा थांबवायच्या आहेत त्या निर्जा 11 गणेशपुरी संघाला. अनेक पारितोषिक या सामन्यामध्ये लगावली जातात, परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये कोणता संघ विजयश्री गाठेल ते मात्र पाहावं लागेल. प्रवेश सापुरचा चेंडू, इथून मात्र फटका सजवलाय. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. अखेर मात्र सीमारेषेलगत आउटफील्डला नक्कीच थोडासा अडथळा आलाय आणि तिथून मात्र आपण पाहतो या चेंडूवरती मात्र मिळेल ती फक्त आणि फक्त 1 धाव. राज म्हात्रे साहेब घारापुरी 40+ मास्टर कॅप्टन हे देखील शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेत. ते हेमंत म्हात्रे साहेब यांना यावं. आणि आपण पाहतो स्ट्राईक रोटेशन झालं. एका धावेनं स्ट्रायकरवरती आलाय प्रतीक पाटील. वहाल संघाचा बाहुबली म्हणून ओळखला जातो. एक ट्रम्प कार्ड फलंदाज म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. एक अष्टपैलू अशी कामगिरी करणारा एक महत्वाचा खेळाडू म्हणून गणला जातो तो वहाल संघाचा प्रतीक पाटीलला आपण पाहतोय. प्रवेश सापुटचा चेंडू, इथून मात्र नक्कीच परत एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा चांगला फटका पाहायला मिळाला ऑफसाईड कडे. क्षेत्ररक्षक आहेत थोडेसे फंबल झाले, लगेचच मात्र दुहेरीचा प्रयत्न. या वेळेला मात्र नक्कीच प्रयत्न सफल राहिलाय. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. टोटल धावसंख्या आपण पाहतो या 2 धावेच्या सहाय्यानं तर 21 धावसंख्या धावफलकावरती. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी असेल. प्रवेशला आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. धावसंख्या जरूर आपण पाहतोय धावफलकावरती आहेत 21. गोलंदाज प्रवेश, यावेळेचा फटका नक्कीच ऑन ड्राईव्ह करायचा होता, परंतु या वेळेला नक्कीच हवी राहिलाय प्रवेश. या षटकातील आणखीन एक डॉट चेंडू आलाय आणि या षटकाची होते इथे समाप्ती. 2 षटकाची समाप्ती करत आपण धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 21. 1 गड्याच्या बदल्यामध्ये डीजे 0022 आता ज्यांची 3,54,000ची विक्रमी खरेदी पाहिलात असा बामणडोंगरी संघाचा जलदगती गोलंदाज जोप्रा आर्चर म्हणजे सैतान आणि आर्चर बैलाचे मालक यावजीत भाई आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. तसेच सन्माननीय संदीप म्हात्रे साहेब घारापुरी यांनाही विनंती असेल आपण देखील मंचावरती यावं. आपलंही नटराज कला क्रीडा मंडळाच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो.
मैदानामध्ये आपण पाहतोय समीकरण 12 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. न्यू यंगस्टार वहाल संघ फलंदाजी करत आहे. 12 चेंडू मध्ये बनवायचे 15. गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक. या षटकामध्ये खरं तर नक्कीच गेम चेंजर षटक हे ठरू शकतं का? गेम चेंजर बॉलिंग मात्र या गोलंदाजाकडून केली जाते का ते मात्र पाहावी लागेल. अजित कोहली या गोलंदाजाच्या हातामध्ये षटक सोपवला गेलाय. समोर फलंदाज आहे आपण पाहतोय प्रयास कोहली. नाम तो सुरायोगा ज्याची मैदानामध्ये फलंदाजीमधून दादागिरी पाहायला मिळाली या सामन्यामध्ये त्या प्रयास कोहलीला आपण मैदानावरती पाहतोय. एकीकडे गोलंदाजीमध्ये बदल केला गेलाय. तिसऱ्या क्रमांकावरती गोलंदाजीसाठी आलाय. संघ नायकाने दिलेला विश्वास मात्र सातत्यपूर्ण राखला जाईल का या गोलंदाजाच्या माध्यमातून? अजित कोहली प्रयाससाठी हा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याला भेदून चेंडू चाललाय सीमा पार. हा मात्र आलाय आणखीन एक प्रयास कोहली ब्रँडेड चौकार. बारा चेंडू 15 बनवायच्या होत्या. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकारानं स्वागत केलंय अजित कोहलीचं. 11 चेंडू मध्ये राहिलेत 11. इथून मात्र नक्की जितके डॉट चेंडू फेकता येतील तेवढे मात्र फेकावे लागतील. प्रयास कोहलीला मात्र थांबवणं खूप अवघड झालंय. डोई ठरलाय खऱ्या अर्थानं. आपण पाहतोय वहाल संघाचा प्रयास कोहली तो निर्जा 11 गणेशपुरी साठी डोकेदुखी ठरलाय मैदानावरती. आपल्या फलंदाजी मधील दादागिरी मात्र प्रस्तावित करत असताना यावेळेला सफल झाले. फटका सजवलाय. अगदी आपण पाहतोय लॉंग स्टॉप आणि फाईन लेगच्या मधून हा मात्र आलाय आणखीन एक दर्जेदार असा फटका. प्रयास कोहलीच्या बॅट मध्ये आलेला हा चौकार. नक्की याचा आपण पाहतोय आतापर्यंत फक्त एक सिंगल आणि बाकी तब्बल चौकार खेळलेत ते प्रयास कोहलीनं. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी स्विच हिटचा प्रयत्न. यावेळेला फटका चांगला आहे परंतु झेल होईल का? आणि नक्कीच देर आहे दुरुस्त आहे. इथून मात्र टिपलाय झेल. फलंदाज प्रयास कोहलीचा संपला इथं खेळ. दिवानं केलं होतं खऱ्या अर्थानं. आपण पाहतोय प्रयास कोहलीच्या फलंदाजीनं आतापर्यंत जर त्यानं आपण पाहिलं तर 11 चेंडूंचा सामना केला. 25 धावसंख्या कुठून काढली त्यामध्ये तब्बल आपण पाहिलेत तर 6 चौकार त्यानं खेळले होते. अतिशय चांगली फलंदाजी. स्विचचा प्रयत्नही चांगला राहिला परंतु तिथं मात्र आपण क्षेत्ररक्षक पाहिला तर दर्शन कोहलीनं टिपलेला हा झेल मात्र प्रयास कोहलीला बाद करून गेलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. आपण पाहतोय इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती सुजल घरत ज्याच्या माध्यमातून नक्कीच चांगलं षटक हाताळलं गेलं होतं पूर्वार्धामध्ये. त्या सुजल घरतला आपण मैदानामध्ये पाहणार आहात. इथून मात्र नक्कीच अजित कोहलीचा प्रयत्न काय असेल? समीकरण मात्र बदललं गेलं. 10 चेंडू 7 अशक्य असं जरूर आहे परंतु नक्कीच मैदानावरती प्रयत्न करावे लागतील. 9 चेंडू 7 माफ करा 9 चेंडू 7 धावांची गरज आहे. गोलंदाज अजित कोहली एक विकेट जरूर मिळाले. 2 चौकारानंतर कमबॅक राहिलं या चेंडूवरती परंतु नक्कीच आणखीन काही चेंडू फेकायचे बाकी आहेत. अजितचा हा चेंडू नक्कीच व्हेरिएशन पाहायला मिळालं. थोडंसं स्लोवर वन डायरेक्ट हिटची संधी परंतु या वेळेला माझं काय घडलं गेलंय? डायरेक्ट हिट टिपली जरूर गेली परंतु पंचांचा इशारा आलाय. आपल्या सेफ पिच मध्ये पोहोचला आहे तो फलंदाज सुजल घरत याला आपण पाहतोय फलंदाजी करत असताना स्ट्राईक एंड वरती तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आणि नक्कीच DRS तिसऱ्या अंपायरची मागणी केली गेली आहे. चेक केलं जाईल PTC लाईव्हच्या माध्यमातून ते मात्र आपण पाहणार आहात. एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली होती. आपण पाहतोय 7 दिवसांचं हे दैदिप्यमान भव्य दिव्य अशी स्पर्धा मानाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची ही स्पर्धा नटराज क्रिकेट क्लब नावा यांची स्पर्धा नटराज चषकाची ही स्पर्धा नॉट आउट पंचांचा इशारा आलाय. नॉट आउट आहे. मॅचला सुरुवात करायची आहे. डॉट चेंडू आहे. निर्धाव चेंडू आलाय.
अजित कोहली सामन्यामध्ये नक्की शिरकाव करून देईल का? सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल का हे मात्र पाहण्यात खूप मजा येईल. 8 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. डावखुऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय सुजलला. गोलंदाज अजित चांगली कामगिरी राहिली आहे. 2 चौकार आल्यानंतर मात्र थांबवलंय धावसंख्येला, परंतु या धावसंख्या थांबवल्या जातील का? सुजल साठी पुढचा चेंडू यावेळेला मात्र नक्कीच कार्पेट ड्राईव्ह अगदी जमिनीला घरंगलत चेंडू गेलाय. थोडंसं आपण पाहतोय लेझी क्रिकेट पाहायला मिळाला, त्याचा फायदा लगेचच मात्र 2 फलंदाजांच्या माध्यमातून उचलला गेलाय. मिळालेल्या 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. टोटल धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 31 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजयाच्या समीप जाताना आपण पाहतोय संघ न्यू यंगस्टर वाहल संघ फलंदाजी करत असताना, परंतु इथून मात्र नक्कीच काहीतरी कमाल करावी लागेल जर सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर. अटीतटीची लढत होईल असं वाटलं होतं, परंतु नक्कीच फलंदाजानं कमाल केली. या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय नक्कीच वर्चस्व राहिलंय ते गोलंदाजाचं, आणि नक्कीच इथून मात्र आपण षटक समाप्त झालंय 3रं. इथून मात्र समीकरण येईल ते शेवटच्या षटकामध्ये असेल 6 चेंडू आणि उर्वरित 5 धावसंख्येची गरज. थँक्यू व्हेरी मच डीजे श्रीकांत यांचाही आपण आज वाढदिवस आहे, त्यांनाही लक्ष शुभेच्छा देऊया आणि चलूया मैदानामध्ये. इथं आपण पाहतोय गरज असेल जिंकण्यासाठी 6 चेंडू 5 धावांची. कोणता गोलंदाज असेल या धावसंख्या थांबवेल का? की खऱ्या अर्थानं आपण पाहतोय न्यू यंगस्टर वाळ संघाची जी चाललेली कामगिरी मैदानामध्ये आहे, जी घोडदौड मैदानामध्ये आहे, ती मात्र नक्कीच सातत्यपूर्ण राखली जाईल का ते मात्र पाहावं लागेल. गोलंदाज आहे अविनाश ढोलकर, मॅजिकल स्पेल हाताळला जाईल का नक्कीच पाहावं लागेल. निर्जा 11 गणेशपुरी संघाचा 4थ्या क्रमांकाचा हा गोलंदाज. 6 चेंडू 5 धावसंख्या थांबवायच्या आहेत. एकीकडे फलंदाज आहे वाल टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून ओळखला जाणारा प्रतीक पाटीलला मैदानावरती आपण पाहतोय. कित्येक स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांनी एकहाती सामने जिंकवलेत, परंतु या सामन्यामध्ये काय घडेल तुम्हाला आपण पाहतोय. चांगला फटका आहे जर ऑन ड्राईव्हचा दुहेरीचा प्रयत्न धोका संभवतोय, परंतु आपण पाहतोय चुकीच्या एंडला नक्कीच खराब थ्रो पाहायला मिळालाय आणि इथून मात्र परत एकदा 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. वाल संघानं ओळखलाय एकूण 1 धावेवरती लक्ष केंद्रित केलं गेलंय आणि एका धावेसाठी मात्र नक्कीच प्रयत्न केला गेलाय आणि त्याच प्रयत्नाला मात्र नक्कीच यश मात्र मैदानावरती आपण पाहतोय ते वाहल संघाला. टोटल धावसंख्या आहे ती 33. जिंकण्यासाठी अजूनही 5 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. 5 चेंडू 3 धावांची गरज. अविनाश ढोलकरला आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय आणि या चेंडूवरती मात्र MS धोनी स्टाईलनं मात्र सामना संपवलाय, सामना फिनिश केलाय. तो प्रतीक पाटील या फलंदाजानं या षटकारानं मात्र सामना विजयी केलाय. हार्दिक अभिनंदन टीम वाहल आणि हार्ड लक टीम गणेशपुरी. आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच समालोचनाची संधी दिली त्याबद्दल मी नटराज क्रिकेटला नावाचे सहर्ष आभार मानतो आणि इथेच थांबतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण डिक्लेअर करूया. लो स्कोरिंग मॅच होती. आपण पाहिलं पूर्वार्धामध्ये ज्यानं गोलंदाजीच्या जोरावरती फलंदाजांना नाचवलं. विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील 4थी विकेट हॅट्रिक संपादित केली गेली. 4 धावा देत आपलं निर्णायक षटक फेकलं गेलं तर सुजल घरत ठरलाय मॅन ऑफ द मॅच.
खरं तर या सामन्यामध्ये तो ठरलाय सामनावीर या पारितोषिकाचा मानकरी. स्पिरिट फॉर लाईफ या ग्रुप कडून सुजयसाठी 1000चं पारितोषिक आले. तर सचिन पाटील या आपल्या शुभ हस्ते दिलं जाईल सामनावीराचं पारितोषिक.